पूर्वी चोरी झालेल्या हो, पाहिली मी ती. मला लिंक पाठवली होती. 35 लाख का 28 लाखाचं सोनं. बाई आणि ती सोसायटीची चेअरमन आहे. म्हणून बघा, कोणावर विश्वास नाही ठेवू. एकदम घरोब्याचे संबंध, घरी येणं, जाणं, सोबत खाणं, पिणं, पार्ट्या करणं. आणि त्या बाईंनी एवढं सगळं सोनं तिला दाखवलं. तिला लालच झाली. तिने चोरी केली. वरतून तिने प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हणते, "मी चोरी नाही केली. माझ्यावर खोटे आरोप आहे." 15 वर्ष झाले. बापरे! ते हे बघ ना, काय म्हणतात त्याला? स्टेम स्टेम थेरपी बघ ना, स्टेम थेरपी. जरा विचारून बघ तुझ्या डॉक्टरांना. स्टेम सेल थेरपी, स्टेम सेल. कामोठा, हां, नवी मुंबई कामोठाची. डेंजर ना, एवढं सुशिक्षित फॅमिली, चेअरमन त्या सोसायटीची आणि तिने चोरी करावी शेजारच्यांच्या घरात. 28 तोळं सोनं का 28 लाखाचं सोनं काहीतरी चोरलं. बाई नाही, नाही बोलत होती दोघं आणि ते चोर निघाले. काय दिवस आले. तुम्हाला एक सांगते, बंद नका करू, टाईप करते. बरं कर. जिच्या घरात चोरी झाली ती चोर होती की शेजारीण? शेजारीण, शेजारीण, मैत्रीण, जिवलग मैत्रीण, शेजारी राहणारी आणि सोसायटीची चेअरमन पण होती आणि सगळी सोसायटी तिच्या बाजूने. चेअरमनवर आरोप करताय, खोटा आरोप करताय आणि ती चोर निघाली. किती डेंजरस ना? आणि काय कॉन्फिडेंटली प्रेस कॉन्फरन्स घेतली. बाई कोणाला घरी बोलवावं की नाही बोलवावं असा प्रश्न आहे आता. हां, म्हणजे लोकं येतात, सगळं बघून जातात.